नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्लीव्सची कटिंग कशी करायची हे पाहणार आहोत। तर त्याकरता आता पहा, आपल्याला पहिल्यांदा आर्महोल जो आहे तो मेजर करून घ्यायचा आहे। तर बॅक पार्ट घेतलेला आहे मी आणि अशा पद्धतीने क्रॉस इंच ठेवलेला आहे मी, जो मुंड्याचा भाग आहे तिथे, आणि हा मुंडा मी मोजून घेतलेला आहे। तिरका टेप ठेवून आपण हा मुंडा मोजून घ्यायचा। सेम अशाच पद्धतीने तुम्ही फ्रंट पार्ट देखील मोजून घ्यायचा आहे। तर हे पहा, साधारण 8.25 ते 8.5 इंचाचं जे आहे आपल्या इथे आर्महोलचं मेजरमेंट आलेलं आहे। तर आता आपण स्लीव्स कटिंगसाठी एक सिंगल पेपर घेतलेला आहे आणि त्यानंतर आता पहिलं मार्क करायचं आहे की आपला पूर्ण मुंडा आहे 8.5 इंच, प्लस त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन घ्यायची आणि एक रेष आखायची। तर 8.5 प्लस 1.5 असं करून मी 10 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। तुम्ही 2 इंच मार्जिन घेतली तरीही चालणार आहे। त्यानंतर आता पहा, वरच्या भागाला इथे 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि त्यानंतर हे पहा, इंच टेप जो आहे असा तिरका ठेवायचा जिथे आपल्याला कॅप हाईट मिळते। कोणत्याही साईजची कॅप हाईट जी आहे ती अशाच पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला मिळते। तर 10.5 इंचावरती मी मार्किंग केलं, म्हणजे जेवढी आपण इथे बाहीची घडी ठेवलेली आहे तेवढंच आपल्याला इथे तिरकी रेष ठेवायची आहे, किंवा इंच टेप तिरका ठेवायचा जिथे 10.5 इंच येतं, ती असते आपली कॅप हाईट। त्यानंतर तिथून 2 इंच पुढे एक मार्क करायचं आणि वरचं 1 इंचाचं मार्किंग आणि हे 2 इंचाचं मार्किंग अशा पद्धतीने तिरकस जोडून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर हा जो 2 इंचाचा पॉइंट आहे अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे व्यवस्थित असा। कॅप हाईट ज्यांना काढता येत नाही त्यांच्यासाठी अगदी साधी आणि सोपी पद्धत इथे मी शिकवलेली आहे। इंच टेप तिरका ठेवून मुंडा मोजून घ्यायचा। त्यानंतर आता वरच्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने अर्धा ते पाऊण इंचावरती गोलाकार देऊन घ्यायचा आहे। बॅक साईडची जी स्लीव्ज आहे आपली, किंवा स्लीव्जचा मागचा भाग जो म्हणू शकतो, त्याचा आकार इथे देऊन घेतलेला आहे। त्यानंतर आता काय करायचं आहे की खालच्या बाजूला आपल्याला दंडघेर टाकून घ्यायचा आहे, असाच आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर खालच्या बाजूला हे पहा, इथे अशा पद्धतीने दंडघेर टाकून घ्यायचा। तुमचा स्लीव्जचा जो पण दंडघेर असेल त्याला मार्क करायचं आणि अशा पद्धतीने तिरकस पॉईंट जे आहेत ते जोडून घ्यायचे। 6.5 इंचावरती मी मार्क केलं, प्लस 1.5 इंच मार्जिन। त्यानंतर आता जी सरळ रेष आपण आखून घेतली त्या सरळ रेषेच्या खालच्या बाजूने अशा पद्धतीने पुढच्या स्लीव्जचा जो पुढचा भाग आहे त्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। स्लीव्ज कट करण्याची अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे ही। याने स्लीव्ज जी आहे ती कुठेही कमी किंवा जास्त होत नाही। ब्लाऊजसाठीची जी असणारी स्लीव्ज आहे ती पूर्ण उंची तुम्हाला जी हवी ती तुम्ही टाकून घेऊ शकता इथे अशा पद्धतीने। तर इथे स्लीव्सची कटिंग झालेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता डबल आणि सिंगल कटोरी दोन्ही कट झालेले आहेत। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल।